नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMH च्या परीक्षेमध्ये वर्णमाला या घटकावरती महत्त्वाचे प्रश्न पेपरमध्ये येतात. बघा, आता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत. R18 M13 G7 तर पुढे काय येणार असं आपल्याला विचारलंय. R18 घेतलंय, बघा R18 या ठिकाणी आहे बरोबर. M13 आहे, M कुठे आहे? M13 आहे. म्हणजे मागे जर आपण गेलो तर कितीचा फरक दिसतोय आपल्याला? 1 2 3 4 आणि 5 चा फरक दिसतोय. ओके, तर समजा G7 साठी पण आपण तसंच केलं. G7 कुठे आहे? G7 याच्या मागे पण आपण 5 न गेलो तर आपल्याला काय भेटेल? 1 2 3 4 5. आपल्याला B2 भेटतं आणि चौथा पर्याय आपला बरोबर येऊन जातो. म्हणजे काय झालंय? -5 चा या ठिकाणी विषय दिसतोय, -5 चा. अशा प्रकारे तुम्ही पहिला प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न बघा, LEGTL चं काय येणार? ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जर सोडवायचा असेल अशा प्रकारचं तर नेमकं काय करायचं? LE पहिल्यांदा पाहायचं कुठे आहे. या ठिकाणी L आहे 12 नंबरला आणि E जो आहे या ठिकाणी 5 नंबरला आहे. 12 मधून जर आपण समजा 5 काढले, ठीक आहे, आपण एक काम करूया, 12 मधून 5 वजा करूया, किती येतात? यामध्ये आपल्याला 7 हा नंबर भेटतो आणि 7 नंबर वरती G आहे, ठीक आहे, हे आपण पाहिलं. तर G आपल्याला आकडा इथे दिसतोय. आता T आपण पाहणार आहोत. T कुठे आहे? T शोधा. T कुठे आहे? 20 नंबरला आहे. T हा 20 नंबरला आहे आणि L आता शोधणार आपण. L कुठे आहे? L आहे 12 नंबरला, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8 मिळतात. 8 नंबरवर कोण आहे? H आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 H. अशा प्रकारे तुम्ही दुसराही प्रश्न महत्वाचा सोडवला. आपण टोटल 5 प्रश्न याच्यात घेणार आहोत. तिसरा प्रश्न तुम्ही पहा, BEK CGN CIO चं काय येणार? आता बघा, याच्यामध्ये BEK ला आपण ऑब्झर्व करूया. B 2 नंबरला आहे, ठीक आहे. त्यानंतर E जर पाहिला आपण तो 5 नंबरला आहे, ठीक आहे. म्हणजे आपण इथं पाहिलं तर मधात 2 संख्या सोडायच्या आहेत, 2 ची गॅप आहे. त्यानंतर पुढचा नंबर आहे K. आता K कुठे आहे? 11 नंबरला, ठीक आहे. 5 पासून तर 11 पर्यंत तुम्ही पाहिलं तर कितीची गॅप आहे? 1 2 3 4 आणि 5 ची गॅप आहे. आपण CGN कसं आलाय ते आता पाहूया. B नंतर त्यांनी C घेतला, म्हणजे 1 चा फरक दिसतोय आपल्याला. B नंतर C म्हणजे 1 न प्लस झालाय काम. E नंतर G घेतलाय, E नंतर G घेतला. असं लगेच लॉजिक बदलून पाहायचं. तुम्ही पण असं करू शकता. E नंतर G घेतलाय, पहिल्यांदा B नंतर C घेतलं म्हणजे लागून होतं. E नंतर G घेतलं म्हणजे 1 सोडलेला आहे, म्हणजे +2 इथं लिहायचं. आणि K नंतर N घेतलेलं आहे. K नंतर N जर आहे आपल्याला 3 न पुढे गेलेलं आहे, ते 1 2 3 न पुढे जायचंय फक्त. C नंतर काय येणार? मग D येणार पहिला आपला. D वाले ऑप्शन सगळे बघून घ्यायचे. I नंतर काय येणार? I नंतर K येणार, कारण आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. I नंतर K, DK 2 गोष्टी आहेत. आता O नंतर काय घेणार आपण? O नंतर आपल्याला पुढे जायचंय 1 2 3 न, ठीक आहे. तर DK आणि R हा आपला जो आहे यामध्ये अगदी बरोबर ऑप्शन राहणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही 1 2 3 प्लस करून पण उत्तर काढू शकता. पुढचा जो प्रश्न आहे KNO LNP आणि BDF, याच्यामध्ये नेमकं काय झालंय? K नंतर L घेतलाय, K नंतर L घेतलाय म्हणजे 1 चा फरक आहे. आता याच्यामध्ये M नंतर N घेतलाय, तिथं पण 1 चाच फरक आहे. O नंतर P घेतलाय म्हणजे संपला विषय. B नंतर काय येणार? C येणार. D नंतर E येणार. F नंतर G येणार. CEG आहे का कुठं पर्याय? पहिलाच पर्याय मिळालं उत्तर. एक प्रश्न आहे PTX OUW INS. आता P आणि O चं रिलेशन बघा काय आहे? P आणि O मागं जाते, 1 न मागं जाते, ठीक आहे. T आणि U, T बघा कुठे आहे आणि U बघा 1 न मागं जाते की पुढे जाते? T च्या पुढे आलोय आपण म्हणजे +1 झालंय. T चं U झालं, इथं +1 झालंय. X चं W झालंय, XW मागं गेलंय म्हणजे इथं -1 झालंय. आता I -1 करा. I च्या आधी H आहे म्हणजे पहिलं H भेटणार. N नंतर काय येतो? N नंतर O येतो. +1 करायचं दुसऱ्या याच्यामध्ये, याच्यात +1 केलं. S -1 करायचं.
यसच्या मागे एक पुढे पाहिला आपण तर आर येतो, म्हणजे HOR असा पर्याय कुठे आहे? तर इथं आपण गडबड केली असेल यन मध्ये. यनच्या आपल्याला आधीच घ्यायचं होतं, यम घ्यायचा होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण HMR हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर करू शकतो. तुम्हाला याच्यात काय अडचण आली असेल, एकदा याला पुन्हा सोडून पाहायचं. कधी कधी लॉजिक इकडे तिकडे होत असतात. असाच प्रकारचा हा एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून मी देतोय. याचं लॉजिक जो याच्यात कमेंट बॉक्स मध्ये उत्तर करणार त्या विद्यार्थ्याला चॅनल तर्फे एक रेड हार्ट दिलं जाईल. तर सगळ्यांनी या प्रश्नाला सोडवायचा प्रयत्न करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा.